मुसळधार पावसानं उग्र रूप धारण केलं होतं. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातला होता. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. अशा वेळी रावे गावातून प्रशासनाकडे एक हतबल करणारा संदेश पोहोचला. 9 महिन्यांची गर्भवती महिला प्रसूती वेदनांच्या उंबरठ्यावर असून ती पुराच्या विळख्यात अडकली आहे. क्षणाचाही विलंब न करता जिल्हा प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांना परिस्थितीची माहिती दिली. संदेश शिर्के यांनी तातडीनं जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी संपर्क साधत बचाव मोहिमेला हिरवा कंदील दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी क्षणात समन्वय साधत संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. मात्र समोरचं आव्हान प्रचंड होतं. रावेगाव पूर्णपणे पुराच्या पाण्यानं वेढलं गेलं होतं. रस्ते गायब झाले होते. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की मासेमारीच्या बोटीही तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. अशा वेळी पुढे सरसावले ते प्रशिक्षित आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे. जीवाची पर्वा न करता त्यांनी शासनाच्या रबर बोटीतून पुराच्या फेसाळलेल्या प्रवाहात प्रवेश केला. प्रत्येक क्षणी बोट उलटण्याचा धोका, पाण्याखाली दडलेले अडथळे आणि वेगवान प्रवाह. तरीही धैर्य, प्रशिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी बोट रावे गावापर्यंत पोहोचवली. तेथे 9 महिन्यांच्या गर्भवती पायल राजेश पाटील यांच्यासह आणखी 4 जणांना अत्यंत सावधगिरीनं बोटीत बसवून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. किनाऱ्यावर आधीच रुग्णवाहिका सज्ज होती. वेळ न दवडता पायल यांना पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रावेतील बचाव कार्य पूर्ण होताच प्रशासनाला तांबडशेत या गावातून आणखी एक धक्कादायक संदेश मिळाला. तेथेही 9 महिन्यांची गर्भवती महिला पुराच्या पाण्यात अडकली होती. वेळ हातातून निसटत होती. पहिल्या मोहिमेचा थकवा अंगात असतानाही अभिकेत आणि राजेश यांनी क्षणाचाही विचार न करता पुन्हा रबरबोट पाण्यात उतरवली. पुन्हा एकदा वेगवान पुराशी 2 हात करत त्यांनी तांबडशेत गाठलं आणि दुसऱ्या गर्भवती महिलेलाही सुखरूप बाहेर काढत वैद्यकीय उपचारासाठी रवाना केलं. एका दिवसात सलग 2 अत्यंत धोकादायक बचाव मोहिमा, 2 9 महिन्यांच्या गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील 2 अर्भक, अशा एकूण 4 जीवांना नवजीवन देणारं हे बचाव कार्य जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेनं आणि आपदा मित्रांच्या अदम्य धाडसाचं जिवंत उदाहरण ठरलंय. जिल्हा प्रशासनाचा अचूक समन्वय, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता, वेळेत उपलब्ध झालेली रुग्णवाहिका आणि आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांच्या जीवाची बाजी लावणाऱ्या धाडसीमुळे 2 माता आणि त्यांच्या गर्भातील अर्भकांचे प्राण वाचले. या थरारक बचाव मोहिमेचे रावे, तांबडशेत आणि परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.